मी वनमाला चंद्रकांत स्वामी. मला ह्याच्या अगोदर मी आयुर्वेदिक औषध घेतलं होतं. मला अटॅक आला. अटॅक आल्यावर मला रोहन पाटील यांच्यात नेलं. त्यांनी मला फक्त 1 तासाची गॅरंटी दिली होती. त्याच्यानंतर मला हे असं आयुर्वेदिकवर इतका गैरविश्वास. मी ह्यांना म्हटलं सुद्धा वहिनी म्हणलं मी मेले तर मग काय करायचं. मग लय मला त्यांनी लय वेळा सांगितलं पण माझा विश्वासच नाही. आमच्या साहेबांचा इतका पूर्ण विश्वास आहे आयुर्वेदिकवर की ते मला असं म्हणते जाऊ दे मेली तर बघू. मी म्हणलं मग पुढची तयारी करून जाऊ म्हणलं मी मेली तर. मग ते म्हणले जाऊ दे असू दे ते असं म्हणतात ना तर आपण घेऊनच जाऊ. तरी पण माझा विश्वास नाही. अरे माझी दाढ दुखायला लागली, सगळं तोंड सुजलं. मग हे आले दिवशी मग ह्यांना म्हणलं दाढेचं औषध असलं तर बघावं लागलं. मला लई दाढ ते पूर्ण सुजलं होतं, काहीच करता येत नव्हतं. मग ह्यांनी मला ते दाढेचं औषध दिलं. मग एकच दिवसात सकाळी माझं पूर्ण सूज उतरली. मग मी असा विचार केला दाढेचं औषध पोटातच गेले, हे पण पोटातच जाणार. जाऊ दे म्हणलं असं पण मरायचं तसं पण मरायचं. त्यापेक्षा मला फरक पडला म्हणून मी परत घेतलं. मला आता याचा इतका फरक पडलाय मी पित्ताची गोळी मनानेच महिना झालं बंद केली. तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलं होतं त्या औषधाबद्दल? आयुर्वेदिक जर घेतलं तर काय होईल म्हणलं? तुम्ही घेऊ नका म्हणजे. घेतलं तर 100% अटॅक. डॉक्टर नव्हते म्हणजे माझा विश्वास